नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सगळ्यांचं। IMFने नुकताच त्याचा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा रिपोर्ट पब्लिश केला आहे आणि या रिपोर्टनुसार भारत हे जगातील सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून उदयास आलेले आहे। त्याने चीनला सुद्धा मागे टाकलेला आहे। आज आहे 24 ऑक्टोबर आणि आपण डिकोड करणार आहोत वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकचा IMFचा हा रिपोर्ट सिम्पली एक्सप्लेनमध्ये। लक्षात घ्या, GS3 इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी हा रिपोर्ट महत्त्वाचा आहे। IMFने जे ग्रोथ फोरकास्ट केलेला आहे अपडेटेड ऑक्टोबर 2024 मध्ये, म्हणजे परवाच हा रिपोर्ट आलेला आहे। याच्यानुसार ज्या मेजर इकॉनॉमीज आहेत त्यांचे ग्रोथ फोरकास्ट अशा प्रकारे असणार आहे। युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका हे 2024 मध्ये 2.8% एवढ्या GDPने ग्रोथ करणार आहे। चायना बघा 4.8, जापान 0.3, जर्मनी 0, ब्रिटन 1.1, इंडिया बघा 7%, फ्रान्स 1.1, इटली 0.7, ब्राझील 3 आणि साऊथ आफ्रिका 1.1। क्लिअर डिस्टिंक्शन तुम्ही बघू शकता। इंडिया ऑलमोस्ट सगळ्यांपेक्षा दुपटीपेक्षा जास्तीने आहे आणि चायनाला सुद्धा त्यांनी सरपास केलेला आहे। इवन अमेरिकेच्या दुपटीपेक्षा जास्त ग्रोथ IMFने इंडियासाठी प्रिडिक्ट केलेली आहे। नक्कीच एक इमर्जिंग इकॉनॉमी आहे। काय आहे न्यूज आपण डिकोड करूयात। IMFने आर्थिक वर्षासाठी म्हणजे चालू आर्थिक वर्षासाठी जे GDP फोरकास्ट आहे ते अंदाजे 7% असा कायम ठेवलेला आहे। IMFच्या मते 2025-26 म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षासाठी हा फोरकास्ट जो आहे तो 6.5% पर्यंत कमी होईल असा भारतासाठीचा IMFचा अंदाज आहे। याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची न्यूज म्हणजे जागतिक जी वाढ आहे किंवा ग्लोबल ग्रोथ जी आहे ती बऱ्या अंशी स्थिर राहील आणि 3.2% अशी स्थिर राहण्याची IMFने शक्यता वर्तवली आहे। ही महत्त्वाचं आहे कारण ज्या पद्धतीने इंटरनॅशनल टर्मॉईल आहेत, म्हणजे तुम्ही मिडल ईस्टमध्ये इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध बघू शकता, रशिया युक्रेनचं युद्ध बघू शकता। याच्या अनुषंगाने ग्रोथ फोरकास्ट 3.2 असणं ही एक पॉझिटिव्ह न्यूज आहे। पुढे रिपोर्ट म्हणतो की US साठी हा जो ग्रोथ फोरकास्ट आहे 2024 साठीचा तो 2.6 जो आधी फोरकास्ट केला होता त्याला वाढवून 2.8% म्हणजे 2.8% असा वाढीचा दर दिलेला आहे, जे US साठी चांगला आहे। कारण US मध्ये इयर एंडला 2024च्या इयर एंडला नवीन गव्हर्नमेंट फॉर्म होईल आणि म्हणूनच एक स्टॅबिलिटी येईल असं IMFचं म्हणणं आहे। म्हणून जो 2.6 पूर्वीचा ग्रोथ फोरकास्ट होता त्याला वाढवून 2.8 असा करण्यात आलेला आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीनच्या वाढीच्या अंदाजात घट होऊन तो 5% जे आधी सांगितलं होतं त्याच्यावरनं 4.8% पर्यंत खाली येईल। आता इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की चीनमधली जी डिमांड आहे, जी कन्झम्पशन रिलेटेड डिमांड आहे ती कमी झालेली आहे आणि खास करून जे रिअल सेक्टरमधलं क्रायसिस आहे याच्यामुळं चीनचा वाढीचा दर हा कमी झालेला आहे असं IMFचं म्हणणं आहे। आता आपण डिकोड करूयात IMFला। बघा, मल्टीलॅटरल ऑर्गनायझेशन्सवर क्वेश्चन विचारणं हे UPSC MPSCचं एक प्रकारे आवडता विषय आहे, म्हणून IMF बाबतीत आपण थोडंसं डिटेल डिस्कशन करूयात। IMF जी आहे ती युनायटेड नेशन्सची मेजर फायनान्शियल एजन्सी आहे। लक्षात घ्या, UNची मेजर फायनान्शियल एजन्सी आहे। त्याच्यात 190 मेंबर कंट्रीज आहेत। अराउंड जगातल्या सगळ्या कंट्रीज जवळपास या मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशनच्या मेंबर कंट्रीज आहेत। याचं हेडक्वार्टर जे आहे ते वॉशिंग्टन DC येतं आहे। IMFला लेंडर ऑफ द लास्ट रिसॉर्ट किंवा शेवटचं कर्जदार असं म्हणून म्हटलं जातं, कारण IMF ही म्हणजे सगळे मार्ग बंद झाले तर मेंबर स्टेट किंवा मेंबर कंट्री जो आहे तो IMFकडे जातो आणि IMF त्यांना कर्ज देतो, म्हणून त्याला लेंडर ऑफ द लास्ट रिसॉर्ट किंवा शेवटचे कर्जदार असं म्हटलं जातं। मिशन किंवा उद्देश काय आहेत बघा IMFचे। वर्किंग टू फोस्टर द ग्लोबल मॉनिटरी कोऑपरेशन, सेक्युअर फायनान्शियल स्टॅबिलिटी, फॅसिलिटेट इंटरनॅशनल ट्रेड, प्रमोट हाय एम्प्लॉयमेंट, सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ आणि पॉवर्टी कमी करणं किंवा गरिबी कमी करणं। IMFमध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा इश्यू आहे तो आहे SDR, स्पेशल ड्रॉइंग राईट्स। आता स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे एक करन्सी नाही आहे, तर ही एक आंतरराष्ट्रीय राखीव मालमत्ता आहे। 1969 मध्ये IMFने स्पेशल ड्रॉइंग राईट्सला परमिशन दिली होती
आणि हे आपल्या सदस्य देशांच्या अधिकृत राखीव निधीचा पूर्तता करण्यासाठी तयार केलं जातं. लक्षात घ्या, SDRच्या प्रमाणात तुम्हाला वोटिंग राईट्स दिले जातात IMFमध्ये, आणि हे वोटिंग राईट्स सगळ्यात महत्त्वाचे असतात IMFच्या डिसिजनसाठी. हाच एक क्रिटिसिझमसुद्धा आहे, तो आपण पुढच्या स्लाईडमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. SDRचे जे मूल्य आहे ते बाजार नियमन दरांवर आधारित अमेरिकन डॉलरमध्ये SDR चलन टोपलीतील चलनांच्या मूल्यांच्या बेरीज करून ठरवले जातं. तर ही जी चलनाची टोपली आहे किंवा बास्केट जे आहे SDR बास्केट, याच्यात कुठले कुठले चलनं येतात याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. अमेरिकन डॉलर एक आहे, युरो, जपानचा येन, पाऊंड स्टर्लिंग आणि चीनचा रेनमिबी किंवा रेनमिनबी हा 2016 म्हणजे लेटेस्ट ॲडिशन केलेले आहे SDRमध्ये, हे विचारलं जातं, हे लक्षात घ्या. इंडिया आणि IMFचे रिलेशन कसे आहेत लक्षात घ्या. इंडिया हा फाउंडर मेंबर आहे, संस्थापक सदस्य आहे IMFचा. इंडियाने 1993 पासून फायनान्शियल असिस्टन्स किंवा कुठल्याही प्रकारचं लोन IMFकडनं घेतलेलं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण IMFला जे क्रिटिसिझम आहे ते ज्या कंडिशनॅलिटी, हा वर्ड लक्षात घ्या, कंडिशनॅलिटी वापरून लोन देतं त्या इतक्या सिव्हिअर असतात की त्यामुळं जी सोव्हर्निटी किंवा ज्याला आपण स्वायत्तता म्हणतो देशाची, ती पूर्णपणे नष्ट होते. म्हणून 1993 पासून भारत हा फायनान्शियली इंडिपेंडंट आहे असंच आपण म्हणू शकतो. भारताचे जे वित्तमंत्री आहेत IMFचे गव्हर्नर मंडळाचे पदसिद्ध गव्हर्नर असतात. हे सुद्धा प्रिलिम किंवा MCQसाठी विचारलं जातं. सध्या भारताचा जो कोटा आहे तो SDRमध्ये 2.44% आहे. हा जवळपास 13वा रँक कंट्री आहे आपली, 13वा सगळ्यात मोठा कोटा आहे आपला. प्रकाशन जे आहेत किंवा पब्लिकेशन जे आहेत IMFचे कुठले आहेत बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट, फिझल मॉनिटर. UPSC याच्यावर प्रश्न अधूनमधून विचारत असतं, MPSC विचारत असते. तर लक्षात घ्या, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट आणि फिझल मॉनिटर. IMFचे जे क्रिटिसिझम आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेक दशकं झाली आहेत युरोप आणि अमेरिका यांनी IMFच्या प्रमुख पदासाठी युरोपियन व्यक्ती आणि जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी अमेरिकन व्यक्तीची निवड निश्चित केली आहे. लक्षात घ्या, आलटून पालटून युरोपियन व्यक्ती हा IMFचा अध्यक्ष असतो आणि जागतिक बँकेचा अध्यक्ष हा अमेरिकन व्यक्ती असतो. म्हणजे एक प्रकारे ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत IMF आणि वर्ल्ड बँक या वेस्टर्नाइज झालेल्या आहेत असं म्हणता येईल. आणि नुकतंच जे ब्रिक्स समिट झालेला आहे त्याचा जो मेन एम होता की मल्टीपोलार वर्ल्ड तयार करणं, हे या इन्स्टिट्यूशन्समध्ये कुठंतरी एक जस्ट बॅलन्स तयार करण्याचा, एक प्रेशर तयार करण्याचा हा परिणाम आहे, हेच आपण म्हणू शकतो. जसं मी सांगितलं, IMF हा लेंडर ऑफ द लास्ट रिसॉर्ट आहे, शेवटचं कर्जदाता ज्याला आपण म्हणू शकतो. पण याच्या ज्या अटी आहेत, ज्याला कंडिशनॅलिटी म्हणतात, या इतक्या जास्त स्ट्रिंजंट आणि हस्तक्षेप करणाऱ्या असतात की प्राप्त करणाऱ्या देशांच्या आर्थिक आणि राजकीय सार्वभौमत्वाला धक्का देतात. म्हणजे जी सोव्हर्निटी आहे, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक सोव्हर्निटी एखाद्या देशाची, त्याला सुद्धा धक्का देतात, अशा या कंडिशनॅलिटीज असतात. आणि या पॉलिसीज ज्या आहेत त्या देशाच्या पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक कंडिशन्स लक्षात ठेवून दिलेल्या नसतात, तर IMFने त्या लादलेल्या असतात. म्हणून हा क्रिटिसिझम IMFवर आहे. तर अशा प्रकारे हे कंप्लीट इन्फॉर्मेशन IMFचा रिपोर्ट आणि IMF बाबतीत होती. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जाता जाता प्रश्न आपण घेऊयात आजचा. IMF जी आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 1944, 1950, 1954 आणि 1955. तुमच्या उत्तरांची मी कॉमेंट बॉक्समध्ये आशा करेल. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याच्यावर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम खास करून MPSC आणि UPSCचं मराठीतनं करंट अफेअर्स आपण घेणार आहोत. पुन्हा भेटूयात उद्या नवीन इश्यूसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.